समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या संकल्पनेतून येथे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम प्रसंगी सौ गोरे यांच्यासह माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, सीएम पाटील, संजय शेठ शितोळे, वडूजच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आणि पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, तहसीलदार बाई माने, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण तसेच भाजप महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी सौ गोरे म्हणाल्या, समाजात बदल घडवण्यासाठी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यायला पाहिजे। शिक्षण आणि स्वावलंबन हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे। ग्रामीण भागातील महिलांनी बचत गट, विविध व्यवसायांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यासाठी आम्ही लागेल ती मदत करत आहोत। कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। महिला दिनानिमित्त ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि सोनिया गोरे यांच्या संकल्पनेतून वडूज येथे महाराष्ट्राचे हास्यवीर हा शिवाली परब, पृथ्वी प्रताप यांच्यासह विविध कलाकारांचा कार्यक्रम पार पडला। दहिवडी येथे महाराष्ट्राचे सुपरस्टार भाऊ कदम, गौरी केरळ, श्रावणी महाजन, श्वेता दांडेकर आणि सहकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सर्व कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांचा आनंद ओसंडून वाहिला। म्हसवड येथे महिला उद्योजकता महोत्सव आणि आरोग्य शिबिर पार पडले। त्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या या लाडक्या बहिणी आहेत। शिवाय या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या या लाडक्या बहिणी आहेत। वाह वाह वाह। आणि माझ्या खास मैत्रिणी आहेत। किती छान। आतापर्यंत खूप आपण कौतुक केलं आणि मगाशी विचारलं तुम्ही की कुणाचा नवरा बायकोचं ऐकतो? माझा ऐकतो। ऐकतो का नाही? ऐकतो का नाही? अहो काय ऐकतो ते विचारा। काय? या सर्व लोकांच्या समस्या आहेत ना, अडचणी आहेत ना, त्या सोडवण्यासाठी मी त्यांच्या समोर जी कैफियत मांडते ना, त्या ऐकतात। अरे वाह 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 वाह। आणि म्हणून ते माझं सगळं ऐकतात आणि म्हणून मी या लोकांच्यात जास्त प्रिय आहे। वाह वाह वाह, किती छान। वाह वाह वाह, खूप जवळ आणलाय। आपण हा आनंद सोहळा जो निर्माण केलाय हास्य जत्रेच्या माध्यमातून, त्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल आपले सर्वांना मी धन्यवाद करते। आणि इतक्या मोठ्या संख्येनं येऊन आपण ह्या हास्य जत्रेचा, या आनंद सोहळ्याचा, या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा खूप छान पद्धतीने आस्वाद घेताय, खूप चांगला रिस्पॉन्स देताय आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या कलाकारांचं खूप सारं कौतुक करताय। याबद्दल पण मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करते, धन्यवाद करते। आणि आपल्याला ह्या 8 मार्चच्या आपण महिला दिनाच्या निमित्तानं जे औचित्य साधलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यासाठी तुम्हा सर्व माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि हे कार्यक्रम करण्यासाठी खरं वास्तविक हा पूर्वी दुष्काळी भाग होता, आता तो भाऊंनी सगळा संपन्न केलाय। पण तरी सुद्धा ह्या सगळी ही काम करणारी, कष्ट करणारी जनता आहे, त्यांच्यासाठी आम्ही ही हास्य जत्रा किंवा एंटरटेनमेंटचं काम आम्ही त्यांच्यासमोर आणतो आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि ह्या केलेल्या कष्टातून थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही ह्या सगळ्या त्यांच्यासमोर मांडतो आणि त्याचा आस्वाद हे लोक खूप चांगल्या पद्धतीने घेतात आणि सर्व कष्टातून आपलं सारं दुःख, आपलं सारं जे काही गोष्टी आहेत त्या विसरून याचा आनंद घेतात आणि पुन्हा नवीन उत्साह आपल्यामध्ये निर्माण करतात। त्यासाठीचा हा सगळा आमचा अट्टहास आहे आणि हाच अट्टहास तुम्हाला महाराष्ट्राची शपथ आहे। आणि आज थोडस आणि आता सुरुवात करायचं, हे माझा राजा
क्या बात है हे माझा राजा हे माझा राजा डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैरावी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायबा हे डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैरावी मुंबईची सायबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायबा तुम्ही कसला का बघते सायबा त्याच्या नजरेत आग जरी दिला तर अंगाला भेटणार सायबा राखू पिंजऱ्यात आला 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 प्रतिनिधी शरद कदम, सचिन गुरव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.